श्री शिवाय नमस्तुभ्यं 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 श्री शिवाय अखिल कुमार ब्रह्मांड नायक भगवान श्री अर्धनारीश्वर भगवान श्री महादेवांच्या चरणी प्रणाम। रुक्मिणी प्राण संजीवन अखिल जगदाधीश भगवान श्री पंढरीश पांडुरंगाच्या चरणी दंडवत प्रणाम। विश्वमौली संत श्रेष्ठ श्री ज्ञानोबराया जगद्गुरु श्री तुकोबराया वेळापूर या नगरीला आपल्या भक्ती सामर्थ्याच्या बळावरती तीर्थक्षेत्र पर्यंत पोहोच करणारे सद्गुरु श्री परम पूज्य श्री भाईनाथ महाराजांच्या चरणी दंडवत प्रणाम। उपस्थित प्रभुप्रिय सर्व श्रोतृ मायबाप पुरुष श्रद्धामती माता भगिनी सर्वांच्या चरणी दंडवत प्रणाम। संपूर्ण जगताचे आद्य गुरु तथा शिव महापुराण कथेचे करते श्री व्यासजींच्या चरणी दंडवत प्रणाम। व्यासपुत्र श्री शुकाचार्यजींच्या चरणी दंडवत प्रणाम। अधिष्ठान भगवान श्री महादेवांच्या चरणी दंडवत प्रणाम। शिव महापुराण कथेला आपल्या सुमधुर संगीत सेवेतून ही सेवा भगवान श्री शंभू महादेवांच्या चरणी समर्पित करण्यासाठी पूज्य व्यासपीठ माझे सर्व साथीदार हरिभक्तीपरायण संदीप महाराज, हरिभक्तीपरायण विशाल महाराज, हरिभक्तीपरायण अरुण महाराज, हरिभक्तीपरायण योगेश महाराज, हरिभक्तीपरायण स्वपन महाराज, आपल्या सर्वांना अंतःकरणपूर्वक वंदन, आपल्या चरणी दंडवत प्रणाम। या अर्धनारी नटेश्वर भगवंताचे अत्यंत अंतःकरणपूर्वक मनोभावे सेवा करणारे पूज्य श्री गौरी हाजी गुरु काका यांच्याही चरणी दंडवत प्रणाम। आणि माझे वडील गुरुवरी अमृतश्री महाराज पाटील अर्थात सद्गुरु तात्यांच्या चरणी श्रीकृष्ण मंदिर संस्थान सांप्रदायिक वारकरी गुरुकुल बावी तालुका बार्शी जिल्हा सोलापूर पूज्य श्री पिताश्रींच्या चरणी दंडवत प्रणाम। आपल्या सर्वांना पुनश्च अंतःकरणपूर्वक वंदन। आणि आज शिवमहापुराण कथेच्या चतुर्थ दिनी
उपस्थित सर्व पुरुष भाविक श्रद्धाळू माता भगिनी आयोजक संयोजक सर्व शिवभक्त आपल्या सर्वांचा या चतुर्थ दिनी शिवमहापुराण कथेमध्ये दासपीठाच्या वतीनं अत्यंत हृदयपूर्वक स्वागत करतो। आज चौथ्या सत्राला आपण प्रारंभ करतोय। 3 दिवस कसे गेले कळलं नाही। श्रवणात कसे गेले हे तुम्हाला कळलं नाही, चिंतनात कसे गेले हे वक्त्याला कळलं नाही। अपूर्व असणारा हा शिवमहापुराण सात संहिता आणि त्या सात संहितेच्या अंतर्गत 24,000 श्लोकांचा अपूर्व असणारा हा विशाल शिवमहापुराण ग्रंथ कितीही चिंतन केलं तरी ते कमीच आहे। समुद्राच्या पाण्याची खोली ज्याप्रमाणे आपल्या कक्षेच्या बाहेर आहे, त्याची पातळी ज्याप्रमाणे कक्षेच्या बाहेर आहे, त्याप्रमाणे ही पुराण असे भागवत पुराण असेल, शिवपुराण असेल, त्याचं कितीही चिंतन केलं, किती मनन केलं, किती श्रवण केलं तरी ते कमीच वाटतं। आज चतुर्थ दिनी आपण प्रारंभ करतोय। कथेमध्ये नमन फार महत्वाचं असतं। कथेत नमन फार महत्वाचं असतं। ईशस्तवन, गुरुस्तवन, ग्रंथस्तवन, भजन, भजनानंतर मंत्र जप फार महत्वाचं असतं। श्रीमद भागवतामध्ये असं वर्णन आहे, नमन श्रद्धेने केलं पाहिजे। नाही कीर्तन असो, प्रवचन असो, कथा असो, काही असो, नमन श्रद्धेने केलं पाहिजे। त्याचं कारण आहे, लोकांची धारणा काय असते, नमनाला टाइम आहे, नमन झाल्यावर जाऊ। लोकांची तशी धारणा असते की महाराज आता आले, 20-25 मिनिट लागतात, 15-20 मिनिट नमनाला लागतात, श्लोक होतात, भजन होतात, नंतर जाऊ, अशी एक धारणा असते। नमन फार महत्वाचं आहे, त्याचं कारण आहे महाराज। आमचे महाराज सांगत असतात, कथा के नमन में भगवान का अवतरण होता है। महाराज, कथा के नमन में भगवान का अवतरण होता है। हाँ, भगवान पाहतो नमनाच्या वेळेला जी श्रोत्यांची मानसिक श्रद्धा असते, मानसिक भाव असतो, भगवान तो भाव पाहतो, भगवान ते भाव पाहतो। आपल्या पुढच्या बैठकीचं सगळं नियोजन नमनात करतो महाराज। थोडं कठीण असेल, आपल्याला थोडं कठीण वाटेल ही गोष्ट, नमन में भगवान का अवतरण होता है। दुसरी गोष्ट, कथा सुरू झाल्यानंतर शास्त्र सांगतं, आपल्या समोर जो ग्रंथ आहे, आपण ज्या ग्रंथाचा आधार घेऊन ही कथा करतो आहे, शिवपुराण असेल, भागवत पुराण असेल, गणेश पुराण असेल, विष्णू पुराण असेल, काही असेल, ज्ञानेश्वरी असेल, गाथा असेल, एकनाथी भागवत असेल, हरिपाठ असेल, नारद भक्तिसूत्र असेल, पंचदशी असेल, विचार सागर असेल, विवेक चूडामणी असेल, रत्नाकर प्रदीप असेल, विचार दर्शन असेल,
कोणतेही ग्रंथ असो महाराज, श्रोत्यांच्या बद्दल दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत. पहिली गोष्ट आहे, ग्रंथाच्या ठिकाणी श्रद्धा पाहिजे. ग्रंथाच्या ठिकाणी श्रद्धा पाहिजे आणि वक्त्याच्या ठिकाणी विश्वास पाहिजे. महाराज सांगत असतात, ग्रंथ के ऊपर श्रद्धा चाहिए और वक्ता के ऊपर विश्वास चाहिए. ग्रंथातून परमात्मा बोलत असतो आणि वक्त्याच्या मुखातून व्यास बोलत असतात, शुकाचार्य बोलत असतात. वक्ता कोण आहे माहित नाही, माफ करा, अधिकार वक्त्याचा नसतो, अधिकार त्या गादीचा असतो. अधिकार वक्त्याचा नाही, वक्ता कोणीही असतात. इथे आपण कीर्तन नेहमी श्रवण करणारे भाविक आहात. श्री महाराज याच्या अगोदर पंचपदी सुरू केली जाते. महाराज विनेकरी पंचपदी सुरू करतात आणि भजन झाल्यानंतर महाराजांचं आगमन होतं. आल्यानंतर महाराजांचं पहिलं कर्तव्य काय असतं, ते महाराज विनकराचं दर्शन घेतात. तो विनेकरी 5 वर्षाचा आहे, 10 वर्षाचा आहे, 50 वर्षाचा आहे, 80 वर्षाचा आहे, काही पाहिलं जात नाही. विनेकरी कोण आहे ते महत्वाचं नाही, गादीचं महात्म्य आहे. ग्रंथ के ऊपर श्रद्धा चाहिए और वक्ता के ऊपर विश्वास चाहिए. पण भारतामध्ये श्रद्धा विश्वास रूपिणो भवानी शंकर मंदे श्रद्धा विश्वास रूपिणो. श्री वाल्मिकी ऋषींनी महाराज रामायणाचा प्रारंभ सांगितले. श्रद्धा म्हणजे पार्वती आहे. श्रद्धा म्हणजे पार्वती असतात आणि विश्वास म्हणजे शिवजी असतात. श्रद्धा म्हणजे पार्वती आहे, विश्वास म्हणजे शिवजी आहे. कथा कीर्तनामध्ये श्रद्धा पण पाहिजे आणि विश्वास पण पाहिजे. श्रद्धा म्हणजे पार्वती आहे, पार्वती म्हणजे शक्ती आहे, विश्वास म्हणजे शिवजी आहे. आणि काल आपण चिंतन पाहून आलो, शिवाशिवाय शक्ती राहू शकत नाही आणि शक्तीशिवाय शिव राहू शकत नाही. याचा अर्थ असा आहे महाराज, श्रद्धेशिवाय विश्वास राहू शकत नाही आणि विश्वासाशिवाय श्रद्धा राहू शकत नाही. श्रद्धा आणि विश्वास या दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत. संत वाङ्मयात आणखी एक चिंतन असेल, मानवी जीवनामध्ये भगवंताच्या बद्दल अंतःकरणातली धारणा आणि संतांच्या सद्गुरूंच्या बद्दल अंतःकरणातली धारणा. संत वाङ्मय सांगतो महाराज, भगवंताबद्दल जीवनात श्रद्धा पाहिजे आणि संतांच्या बद्दल विश्वास पाहिजे. भगवंताबद्दल श्रद्धा पाहिजे आणि संतांबद्दल विश्वास पाहिजे. काय ज्ञान आणि भक्ती श्रद्धेशिवाय प्राप्त होत नाही महाराज. श्रद्धा वालंबते ज्ञानम तत्प्रहासयति इंद्रिया ज्ञानम लब्ध्वा पराम शांती अचरेण अधिगच्छति. परमात्मा चिंतन करतात महाराज. भगवान श्री कृष्ण परमात्मा भगवद गीतेमध्ये सांगतात, अर्जुना ज्ञान आणि भक्ती जीवनात प्राप्त होण्याकरता बल्कि श्रद्धा वालंबते ज्ञानम तत्प्रहासयति इंद्रिया. श्रद्धा असेल तर ज्ञानाची प्राप्ती होते.